जळगाव नगरपालिकेने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली 5 कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली आहे. मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी सांगितले की इतरही अनेक सरकारी संस्थांकडून कर वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी माहिती दिली की HPCL आणि IOCL सारख्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात थकबाकी वसूल झाली असून हा निधी कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि पालिकेच्या कामकाजासाठी खर्च केला जाईल. इंडियन ऑयल कॉर्पोरेशनाकडल्यान आमकां ऑलमोस्ट 8 crores 50 lakhs ऑड फिगर वॉज ड्यू इन फॉर्म ऑफ एरियर्स. सो आमी तांकां खूब फाटी मिटींग घेतल्यो, रिमायंडर्स घातले, तांचे बरोबर मिटिंग्स कंडक्ट केल्यो आनी यू आर इंटेन्सली फॉलोईंग ऑफ दीस मॅटर फॉर इयर्स. ओके, मागीर अल्टिमेटली तांकां आमी सांगलें की आमी तुमकां एविक्शनाचे अंडर प्रोसिजर स्टार्ट करतले अंडर द रेलेवंट एक्ट्स. सो तांचे गॉट लिटल बीट इन टू अ सिरियस मोड. मागीर आयले, बसले, आमचे कडल्यान एक्सप्लेनेशन घेतलें, सगळे तांकां आमी वॉट एवर इन्फॉर्मेशन तांकां जे पळय तांचो डावट आशिल्ले आमी तांकां क्लियर केले. अँड स्टील देर हायर अथॉरिटी डिसायडेड टू टेक एस्कलेट द मॅटर टू हायर लेवल. सो फाटीं चीफ सेक्रेटरीनी बी ह्या सब्जेक्टाचेर मिटींग घेतिल्ली आनी ताणें क्लियर डायरेक्शन्स दिल्ले आनी ताज्या अनुसार तांणी पयर आमकां 5 कोटी तांणी आमच्या म्युनिसिपालिटी फंडान डेपॉझीट केले. सो आतां उरिल्लो जो पळय 3.5 कोटी आसात ते म्हणटा की तुमी इतले हायर रेट कित्याक लायली अशी. सी, वी हॅव नथींग टू से ऑन दॅट बिकॉज फॉर्मुला इज अप्रूव्ड बाय द गव्हर्मेंट, रेट इज अगेन अप्रूव्ड बाय द गव्हर्मेंट. So now if they want, if they still have any contention, we will inform to the government.